महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरनं तो फोन आपणच केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली। दुसरीकडे राहुल सोलापूरकरवर अद्यापही गुन्हा का नाही असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केलाय। पोलिसी खाक्या दाखवल्याच्या काही तासातच कोरटकरनं पोपटासारखा आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। महाराष्ट्रामधल्या महापुरुषांवर विकृतपणे गरळ ओकणाऱ्या कोरटकरनं तो मी नवेच सोंग घेतलं होतं। स्वतःच्या घरामध्ये पोलीस बंदोबस्त लावून तो फरार झाला। कोर्टातून त्यानं जामीनही घेतला। मात्र अटकेनंतर इतिहासकार इंद्रजित सावंत यांना आपणच फोन केल्याची कबुली त्यानं दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कबुली दिली आहे की मीच फोन केला होता इंद्रजित सावंत यांना। एक महिनाभर लागतो, कृष्णा आंधळे अजून त्याच्याकडे एक निबंध लिहून घेतील आणि सोडतील। वाटतं तुम्हाला की त्यांना सोडून देतील? सोडतील, बघा तुम्ही। कोरटकर सापडला, पण किती दिवस आत राहिले आणि त्याला शिक्षा काय होईल याच्याबद्दल काही नाहीये। सोलापूरकर अजूनही मस्तीमध्ये फिरतोच आहे, त्याच्याबद्दल कुठे वाच्यता नाहीये। नाही, त्यांच्या काळातल्या भूमिका आहेत। उपरोधिकपणे बोलण्याने मतांची वाढ होत नाही। कोरटकरला त्या ठिकाणी अभय देणारा तुमच्याच राजकीय पक्षाचा मित्र पक्ष होता, त्यावर अगोदर तोंड उघडा। काँग्रेसवर आधी टीका करा। सावरकरांवर काँग्रेसने घेतलेली भूमिका तुम्हाला मान्य आहे का आधी सांगा। दरम्यान शिंदेना गद्दार म्हटल्यामुळे ज्या कुणाल कामराला 2-2 समन्स बजावले गेले, त्याचप्रमाणे महापुरुषांचा अवमान करणाऱ्या सोलापूरकरला अभय का याबद्दल उद्धव ठाकरेंनी सरकारला सवाल केले। कुणाल कामरा शिंदेना गद्दार म्हणाला म्हणून कार्यक्रम स्थळाची तोडफोड झाली। हॉटेलवर महापालिकेनं कारवाई केली। तोडफोड करणाऱ्यांना जामीन मिळाला। कामरावर तात्काळ गुन्हा देखील दाखल झाला। पोलिसांनी 2 समन्सही बजावले। पण शिवराय आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या सोलापूरकरवर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही। आराध्य दैवतांचा अपमान करणाऱ्याला पोलिसांनी सुरक्षा दिली। स्वतः पोलीसच सोलापूरकरवर गुन्हा दाखल होत नसल्याचं सांगतात। यावर मात्र सत्ताधारी बोलत नाहीत। सोलापूरकर कुठे, जो महाराजांची उघड एवढी बदनामी करतोय, म्हणजे गद्दार अपमान तुम्हाला सहन होत नाही, त्याच्यावरती लगेच त्याचा स्टुडिओ तोडता, त्याला 2-2 समन्स पाठवताय। सोलापूरकरला तुम्ही एकही समन्स नाही पाठवत। तुम्हाला अधिकार काय कामरावरती कारवाई करण्याचा? मग तुम्ही कोणाचा तुम्ही हे घेऊन चाललेला आदर्श? छत्रपती शिवाजी महाराजांचा की खंडोजी खोपडेचा? खंडोजी खोपडेचा कोणी अपमान केला तर तुम्ही ताबडतोब त्याला शिक्षा करणार, आणि आमच्या दैवताचा कोणी अपमान केला तर तुम्ही नुसतं चोर पोलीस करणार। हे जे काय ढोंग आहे ना, हे आता पूर्ण सगळ्यांनी बघितलेलं आहे। त्याच्यामुळे मी परत सांगतोय की प्रचंड बहुमत मिळवलेले हे अस्वस्थ सरकार आहे। यांना कळतच नाही यांची खुर्ची कोण कधी खेचेल, कोणाचे लागेबांधे कोणाशी आहेत, नागपूरमध्ये दंगल नेमकी कोणी घडवली, या सगळ्या गोष्टीचा काय छडा लागत नाहीये। दरम्यान सोलापूरकर आणि कोरटकरवर न बोलता कुणाल कामरावर बोलणाऱ्या संभाजी भिडेंनी शिवाजी महाराजांचं कार्य हे हिंदूंसाठीच असल्याचा दावा केल्यानंतर आता नवाच वाद सुरू झालाय। नव्हते ते आम्ही चिकटवलंय। हा, मग हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते। आणि शिवाजी महाराज ह्या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक काय, व्याख्याते काय, शिक्षक काय, सगळे भाडोत्री, त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला आहे। त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला मला माहिती नाहीये, त्याच्यामुळे मला काय त्यांच्याबद्दल बोलायचं नाही। हे बघा, मनोहर पंत भिडे फक्त करतात किडे, एवढंच मी म्हणेन। कारण का जेव्हा मनोहर पंत, आम्ही तर मन्याच म्हणतो त्यांना, मन्या भिडेंना दुसरं काही काम नाही। सांगा ना तुम्ही समाजासाठी त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? नितेश राणे असो किंवा हिंदू मुस्लिमांमध्ये लढवायचं, आज त्यांनी जे छत्रपतींच्या बाबतीत बोललेलं आहे, आज तुम्ही मला सांगा, हा टिल्ल्या पास झालाय ना 4वी-5वीला आपल्याला धडा होता छत्रपती शिवाजी महाराजांवर। कुठंच त्याच्यावर असं नाही की हिंदुत्वासाठी लढत होते, त्यांनी मशिदी तोडल्या, त्यांनी मुसलमानांना कापला, असं कुठंच नाही आहे। मग तुम्ही का हे विष भरताय? मनोहर पंतांना उद्योग काही नाही, त्यांनी तर आता सरळ उन्हाळ्याला आंबे येतात, त्यांच्या बागेमध्ये आंबे येतात, त्यांनी आंबे विकावे आणि मुलं पैदा करावी, एवढंच त्यांनी काम करावं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।